नमस्कार मित्रांनो, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि आजच्या अधिवेशनामध्ये काय झालं माहितीये का? पीएम किसान योजनेबद्दल चर्चा झाली. त्या चर्चेवर काय झालं माहितीये का? जे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय दिलं उत्तर माहितीये का? किंवा ही जी योजना आहे, ह्या योजनेमध्ये वारस हक्काने ज्याला जमीन मिळालेली आहे किंवा एखादा व्यक्ती मयत झालेला आहे आणि त्याचं मयत झाल्याच्या नंतर त्याचे जे वारस आहे त्याला त्याच्या नावावर जमीन करून दिलेली आहे. त्याची जमीन नावावर करून दिली, त्याला काय झालं? पीएम किसान योजनेचा लाभ भेटला. परंतु जे असे काही शेतकरी की ज्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ भेटत नाही. मग त्याच्यासाठी काय केलेलं माहिती की त्यांनी ते म्हणे की आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यांनी वेळोवेळी आमची विनंतीवरून काय केलं, तो प्रस्ताव ऍक्सेप्ट केलेला म्हणजे स्वीकारलेला आहे. परंतु आता त्याच्यामध्ये काय माहितीये का, त्यांनी असं सांगितलं की बाबा याच्यावर लवकरात लवकर आम्ही काहीतरी मार्ग काढू आणि ही योजना सुरू करू. पण आता हे सुरू झालेलं नाही मित्रांनो, फक्त त्यांनी तेवढं सांगितलं. आता बरेच युट्यूबला याला काय येतं माहितीये की बाबा ही योजना सुरू झाली आणि लवकरात लवकर तुम्हाला काय करावं, अर्ज करावा लागते. बरेच सगळीकडे असं लगेच न्यूज काय झाली, सगळीकडे व्हायरल झाली. परंतु मित्रांनो, ही योजना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस GR वगैरे येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागतील मित्रांनो. बऱ्याच योजना अशा आहे मित्रांनो, फक्त काय काय करायला लागले माहिती का, सरकार फक्त निधी गोळा करण्यासाठी आणायला लागले. आता बघा, ती एसटी साठी एक योजना आणली, त्यांनी त्याचे एक कोणतं तरी कार्ड काढायचे, जवळपास 190 रुपये का 99 रुपये काही फीस आहे त्याची. ते कार्ड सगळ्याला काढायचे, त्याच्यानंतर तुम्हाला जे बसनं प्रवास वगैरे करायचा असलं त्या योजनेचा फ्री वगैरे काय असेल तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार, त्याच्याशिवाय तुम्हाला लाभ घेता येणार नाही. मग नेमकं फायद्याचं काय आहे? असं तुम्ही असं तर असं देऊ शकत नाही का? आता स्त्री पुरुष तुम्हाला कळत नाही का? 50% स्त्रीला सवलत आहे, बरोबर आहे. तर मग स्त्री तुम्हाला डायरेक्टच कळत नाही का? मग हे जे काय म्हणजे का, फक्त एक त्याला काय करायचे, फंड गोळा करायचे, फंड गोळा करायचे, गोरगरीब जनतेला लुटायचं, बस दुसरं काहीच नाही. इकडले पैसे काढायचे इकडे लावायचे, बस बाकी काहीच नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं होतं माहिती का, HSRP नंबर प्लेट याची एक अपडेट आणली होती मित्रांनो. ह्या अपडेट मध्ये पण सगळ्याला काय केलेलं, त्यांनी फक्त लुटलेलं आहे. मला सांगा, साधी नंबर प्लेट असल्यावर काही प्रॉब्लेम येतो का? नाही येत. परंतु त्याचा काही फायदा झाला का? HSRP नंबर प्लेट लागल्यावर काहीच नाही. फक्त काय चालू आहे की गोरगरीब जनतेचा जो पैसा आहे तो फक्त काय करायचं, उकळायचा, बाकी दुसरं काही करायचं नाही आणि तिजोरी भरायचं काम करायचंय. गोरगरीब जनतेला द्यायचं तर काहीच नाही. पीक विम्यावर सुद्धा त्यांनी एक प्रश्न काढला होता, 1 रुपयाचा पीक विमा. 1 रुपयाचा पीक विम्यावर जवळपास 12,000 कोटी रुपये त्यांनी जमा केले आणि त्याच्यात शेतकऱ्याला 12 रुपये वाटले नाही. हे सुद्धा काय झालेलं माहितीये का, त्यांनी सांगितलेलं मित्रांनो. परंतु काय माहितीये की हे सरकार फक्त निधी गोळा करायला आणि गोरगरीब जनतेला लुटायला लागलं, बाकी काहीच नाही. घोटाळे तेवढे मरणाचे चालू आहे. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस पीएम किसान योजना सुरू होईल त्यावेळेस नक्कीच नक्की तुम्हाला लवकरात लवकर कळण्यात येईल मित्रांनो, ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस. पण सध्या ही योजना सुरू झाली नाही. धन्यवाद.